आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती बोलशील? का मामी? एरवी तर तू कधीच कोणाचं ऐकून घेत नाहीस, मग आता का गप्प बसतेस? इथे त्यांनी मामाचा अपमान केला आणि तरी सुद्धा तुझ्या तोंडातून ब्र पण निघू नये. मामी, आपली काहीच चूक नाहीये, मग आपण का सहन करायचं? सई, हे बघ बाळा, तू आता रागवलीस आणि रागाच्या भरात आपण नको नको ते बोलून जातो आणि मग पश्चाताप केला तरी आपले शब्द आपल्याला परत घेता येत नाही. शांत हो बाळा. बाळा, एवढा गरोबा झालाय का हिच्याशी? भैरवी भैरवी, एक मिनिट. तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगं सई खूप चांगली मुलगी आहे. अगं आज आपल्या घरी तिच्या हातनच सगळे विधी झालेले आहेत. मग विधी केली तर काय हिला डोक्यावर घेऊन नाचायचं का आपण? आणि ही चांगली मुलगी आहे का वाईट मुलगी आहे हे एक दोन भेटीतच कळलं तुला? दादा, ही कशी आहे ना हे मला विचार. माझ्या हिच्याशी ज्या काही भेटी झाल्यात ना त्याच्यात हिचे खरे रंग दिसलेत मला. बरोबर आहे तुमचं. माझे खरे रंगच दिसणार तुम्हाला, कारण मी कधीच खोटं वागत नाही. हे बघ, तू काय वागतेस, तू काय नाही वागत ना हे समजून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. तू निघ नाही इकडून. लोकांना मानाने घरात बोलवायचं, नंतर त्यांचा अपमान करायचा आणि मग हकलून द्यायचं. हे असंच चालतं का तुमच्या घरात? एक मिनिट सई, एक मिनिट. ताई, तुम्ही प्लीज शांत राहा ना. बहिणी, तू मला शांत व्हायला सांगतेस? एकतर या मुलीला तुम्ही माझ्या समोर आणतात आणि हिला बघितल्यानंतर माझं डोकं आउट नाही होणार का? सांग मला. पण आणि वेट अ सेकंड, काय म्हणालात तुम्ही मगाशी? ही काय कोणाची आत्ते बहीण आहे? कोण? अंजलीची, म्हणजे देवांशच्या होणाऱ्या बायकोची. हो माय गॉड, ओ माय गॉड, आत्ता कळतंय मला आपण कोणत्या लेवलच्या लोकांची नाव जोडणार आहोत ते. ओ नो, दिस इज सो डेंजरस. गॉड, हिच्या बहिणीशी देवांशचं लग्न होणार आहे. हिची बहीण म्हणजे हिच्यासारखीच असणार. डिस्गस्टिंग, ॲरोगंट, इरिटेटिंग. हो गॉड. बहिणी, अगं काय तुला लग्नाची एवढी घाई झाली होती? तरी मी तुला सांगत होते थोडं थांबूया, पण नाही. अगं हिच्या बहिणीपेक्षा 100 पटीने चांगली मुलगी शोधली असती आपण, पण नाही. तू पत्रिकेचं कारण पुढे केलंस आणि हे स्थळ शोधलंस. ज्या लोकांची आपल्या बरोबर उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये त्यांच्याशी सोयरीक करणार आहोत आपण. अगं देवांशी लग्न करून आपल्याशी नातं जोडून यांची चांदी होणार आहे. आपल्याला अक्कल नको का? यांना काय, एखादा श्रीमंत मुलगा गटवायचा आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या गळ्यात मारली की झालं यांचं काम. एक मिनिट मॅडम, आम्ही कोणाच्याही गळ्यात मुलगी मारलेली नाहीये आणि आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडे. तुम्ही आला होतात आमच्या घरी स्थळ बघायला. लग्न जमवायला पुढाकार
आम्ही घेतला होता असं म्हणणं आहे ना तुझं? मग आता हे लग्न मोडतोय सुद्धा आम्हीच. आई तू आता रागात आहेस, आय नो. आणि रागात आपण डिसिजन घ्यायला चुकतो. आई आणि सईला मी पर्सनली ओळखतो. तुला जे काही वाटतंय ना त्यांच्याबद्दल तर तशा नाही आहेत. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग क्रिएट झाली आहे आणि जर तुम्ही शांतपणे बसून बोललात तर आय गेस सगळं सॉल्व्ह होईल. ट्रस्ट मी. मला काही सॉल्व्ह करायचं नाही आणि हिच्याशी बसून बोलणं तर मला अजिबात इंटरेस्ट नाही. ताई मला माहितीये तुम्ही रागवलात. मी माफी मागते तुमची. सॉरी ताई. तुम्ही असे चिडून जाऊ नका ना. भैरवी, देवांचं लग्न होणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे ना. मग सगळे गैरसमज दूर करूया ना आपण. दादा, मला समजावून काही होणार नाही, कारण मला जे दिसतंय ते तुम्हाला कोणालाच दिसत नाहीये. मला समोर दरी दिसते आणि त्या दरीत मी देवांशी ढकलून देऊ? नाही नाही, हे माझ्याने होणार नाही. आय मीन सिरियसली, या लोकांची नातं जोडण्यात तुम्हाला इतका इंटरेस्ट का आहे? अशी काय जादू केली आहे या लोकांनी तुमच्यावर? जादू? जादू कसली ताई? अहो साधी माणसं आहेत ही. हो, आणि ते आपल्याकडे लग्नासाठी आलेच नव्हते. अगं, गुरुजींनी त्यांचं स्थळ सुचवलं म्हणून आपण गेलो होतो त्यांच्याकडे. आणि यांच्या मुलीशी जर लग्न झालं ना तर आपला मुलगा दीर्घायुष्य होणार आहे. आणि याहून महत्वाचं आपल्यासाठी काहीतरी आहे का ताई? मला एक गोष्ट आता व्यवस्थित कळली. मी तुम्हाला किती सांगितलं ना तरी तुम्ही माझं ऐकणार नाही. नाही ना? मग ठीक आहे, मी देते या लग्नाला परमिशन. घ्या परमिशन. पण माझी एक अट आहे. काय अट?